गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसांती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येऊ शकते. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे, माझ्याकडे पेन नव्हती. माझ्याकडे पेन नव्हती. माझ्याकडे पेन नव्हती. I didn't have a pen. 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 माझ्याकडे पेन नव्हती. तुझ्याकडे पेन नव्हती. तुझ्याकडे पेन नव्हती. हे बघा, जसं आपण माझ्याकडे पेन नव्हती यासाठी आपण आय डिडंट हॅव अ पेन अशा शब्दाचा वापर केलेला आहे. तर इथं सुद्धा आपण काय करायचं, आता यू आय या तुझ्याकडे म्हणजे कोणता शब्द येईल इथे, तर इथे येईल यू. मग बाकीचं असतीच जशाच तसं वाक्य राहील. आय डिडंट हॅव अ पेन. यू डिडंट हॅव अ पेन. माझ्याकडे पेन नव्हती. तुझ्याकडे पेन नव्हती. यू डिडंट हॅव अ पेन. यू डिडंट हॅव अ पेन. नंबर 3, तुमच्याकडे पेन नव्हती. तुमच्याकडे पेन नव्हती. तुमच्याकडे पेन नव्हती. पेन नव्हती. आता हे अनेक वचनी आहे. अनेक वचनीसाठी सुद्धा आपण कोणता वापरतो शब्द, यूच वापरतो. यू डिडंट हॅव अ पेन. हे सुद्धा वाक्य असंच होईल. यू डिडंट हॅव अ पेन. यू डिडंट हॅव अ पेन. तुमच्याकडे पेन नव्हती. नंबर 4, त्याच्याकडे पेन नव्हती. त्याच्याकडे पेन नव्हती. त्याच्याकडे पेन नव्हती. त्याच्याकडे पेन नव्हती. आता त्याच्याकडेसाठी काय वापरणार, आपल्याला ही वापरणार आपण. ही डिडंट हॅव अ पेन. ही डिडंट हॅव अ पेन. तिच्याकडे पेन नव्हती. तिच्याकडे पेन नव्हती. तिच्याकडे पेन नव्हती. तिच्याकडे पेन नव्हती. सी डिडंट हॅव अ पेन. 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 तर आपण तिच्याकडे म्हणजे सी हॅव हे तिच्याकडे असं या शब्दाचा अर्थ होतो. त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये काय वापरतो, हॅव हा शब्द वापरतो. नंबर 6, त्याच्याकडे पेन नव्हती. त्याच्याकडे पेन नव्हती. आता काय येईल इथं, इट डिडंट हॅव अ पेन. इट डिडंट हॅव अ पेन. इट डिडंट हॅव अ पेन. आमच्याकडे पेन नव्हती. आमच्याकडे पेन नव्हती. आता आमच्याकडे पेन नव्हती याचं काय होईल, वी डिडंट हॅव अ पेन. वी डिडंट हॅव अ पेन. वी डिडंट. डिडंट हा शब्द काय दर्शवतो, या वाक्यातला नकार दर्शवतो.
डिडंट हॅव अ पेन. हॅव अ पेन. नंबर 8, त्यांच्याकडे पेन नव्हती. त्यांच्याकडे पेन नव्हती. आता ही अनेक वचनी वाक्य, अनेक वचनी करता आहे. त्यांच्याकडे पेन नव्हती. They didn't have a pen. They didn't have a pen. They didn't have a pen. Number 9. मुलाकडे पेन नव्हती. मुलाकडे पेन नव्हती. मुलाकडे पेन नव्हती. पेन नव्हती. बॉय डिडंट हॅव अ पेन. बॉय डिडंट हॅव अ पेन. रामाकडे पेन नव्हती. रामाकडे पेन नव्हती. रामाकडे पेन नव्हती. रामा डिडंट हॅव अ पेन. रामा डिडंट हॅव अ पेन. शरदकडे पेन नव्हती. शरदकडे पेन नव्हती. शरदकडे पेन नव्हती. शरद डिडंट हॅव अ पेन. शरद डिडंट हॅव अ पेन. शरद डिडंट हॅव अ पेन. शरदकडे पेन नव्हती. ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. लाईकसुद्धा करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.